विनोदचं अपॉइंटमेंट लेटर आलं. अपेक्षेप्रमाणे पोस्टिंग जवळपास न होता लांब दूरच्या एका गावामध्ये झाली. गाव लहानच होतं. त्यानं ऑनलाईन गाव पाहिलं. तिकडे राहण्यासाठी ऑनलाईनच फ्लॅट बुक केला. नवं गाव, नवी जागा. त्याने आईवडिलांना सांगितलं, अगोदर मी जातो, तिथे सगळे सेटलमेंट करतो आणि मग त्यानंतर तुम्ही या. आईवडिलांना विनोद हा एकुलता एकच मुलगा होता. त्यांनी पण मान डोलावली आणि विनोद त्याच्या नोकरीच्या गावामध्ये पोहोचला. ऑनलाईन बघितलं होतं त्यापेक्षा ही जागा मस्तच होती. सगळीकडे हिरवाई, हिरवंगार वातावरण. फ्लॅट पण हवेशीर होता. 2 बेडरूमचा फ्लॅट. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्लॅटमधल्या प्रत्येक खोलीला बाल्कनी होती. किचनला पण बाल्कनी आणि दोन्ही बेडरूमना पण बाल्कन्या. फ्लॅटचा मालकही चांगला माणूस होता. त्याने विनोदला टिफिनची व्यवस्था करून दिली. एकंदरीत विनोदला हे ठिकाण आवडलं. आजूबाजूला मोठमोठे पहाड. घरच्या किचनच्या बाल्कनीमधून दूरवर वाहणारी नदी दिसायची. हा भाग गावच्या थोडा एका साईडला होता, पण भरपूर शांतता होती. सकाळी सकाळी कावडे ओरडत किचनच्या बाल्कनीत यायचे. जे काही उरलं ते विनोद बाल्कनीमध्ये ठेवायचा. कावळे यायचे, सगळे घेऊन जायचे. सकाळी सकाळी सगळीकडे धुकं पसरलेलं असायचं. पहाडांमधून तरंगत असलेले ढग नजरेस यायचे. अजूनही पावसाळ्याचा सीझन सुरू होता. विनोदने बँकेत जाण्यासाठी ऑटो रिक्षा लावला. तो ऑटो रिक्षावाला रोज येऊन बिल्डिंगच्या खाली उभा राहायचा आणि बँकेत पोचवून द्यायचा. सायंकाळी घ्यायलाही तोच यायचा. एकंदरीत विनोदचं चांगलं सुरू होतं. साधारणतः 3-4 किलोमीटरवर बँक होती. नदीला वळसा घेऊन मोठ्या पुलावरून जावं लागायचं. विनोदचं ऑटो रिक्षाने बँकेत येण्या जाण्याचं काम सुरू झालं. हळूहळू विनोद आपल्या बँकेच्या कामात मग्न झाला. सकाळी उठून विनोद मॉर्निंग वॉक आणि रनिंगला जाऊ लागला. नदीच्या काठी लोक तशीही कमीच होते. नदी वाहत असायची. त्याच्या शेजारच्या कच्च्या रस्त्यावरून रनिंग आणि वॉकिंग करायला वेगळीच मजा यायची. अजिबात प्रदूषण नाही, काही नाही. त्या नदीला लागूनच जुना कच्चा पूल होता. एकदा विनोद तो पूल ओलांडून पलीकडे गेला. पलीकडे गर्द झाडींनी वेढलेला कच्चा रस्ता होता. त्या रस्त्यावर वर्दळ जवळपास नव्हतीच. विनोद त्या रस्त्यावरून चालायला लागला. विनोदला ओलांडून दुधाच्या कॅन भरलेल्या 2-4 गाड्या चालल्या गेल्या. त्यातल्या एका गाडीवाल्याने वळून याच्याकडे पाहिलं. रस्त्यावर सगळी धूळ झाली. विनोदने तिथूनच वळण घेतला आणि तो परत आला. एक दिवस त्या रस्त्यावरून विनोद कानाला हेडफोन लावून धावत धावत थोडा दूरवर गेला. कानाला हेडफोन लावला होता. गाणं ऐकण्याच्या धुंदीत त्या रस्त्यावर तो बराच आतमध्ये आला. रस्त्याच्या डाव्या हातावर एक टिनाचं झोपडं होतं. 2 लहान मुलं थंडीत बाहेर बसून होती आणि तिथला माणूस लाकडं फोडत होता. बाई आतमध्ये काहीतरी काम करत होती. एवढ्या थंडीत ती उघडी पोरं बघून विनोदला कसंच वाटलं. त्या कुटुंबाची छाप त्याच्या मनावर पडली होती. त्याच दिवशी परत येताना त्याने रस्त्यावर लागलेल्या दुकानातून 2 स्वेटर घेतले, 2 टोप्या घेतल्या. दुसरा दिवस. परत सकाळी सकाळी वॉकिंगला निघताना विनोदने खालच्याच दुकानांमधून बिस्किटचे पॉकेट घेतले. हातात स्वेटर आणि टोप्या घेतलेल्याच होत्या. रनिंग करत करत तो कच्च्या पुलावरून त्या गर्द झाडीच्या रस्त्यावर आला. तो त्या झोपडीपर्यंत आला. आजही ती मुलं बाहेर बसलेली होती. माणूस दुसरं काहीतरी काम करत होता. विनोद थांबून त्या झोपडीकडे आला. विनोदला येताना बघून तो माणूस विनोदकडे बघायला लागला. विनोद त्या माणसाजवळ आला आणि विनोदने त्या माणसाच्या हातामध्ये स्वेटर, टोपी आणि बिस्किटांची पाकिटं दिली. तो माणूस आश्चर्याने विनोदकडे बघत बसला. एवढ्या थंडीमध्ये यांना असं बसलेलं बघून मला कसंच वाटलं. ही माझ्याकडून तुमच्या मुलांसाठी एक भेट समजा. एवढं बोलून विनोद परत तिथून रनिंग करत समोर निघाला. पुढे आल्यावर त्याला त्या रस्त्याच्या कडेला एक म्हातारा आणि बाई बसून असलेले दिसले. ते आपले मोठमोठे डोळे रोखून विनोदकडेच बघत होते. त्यांना बघून विनोदला कसं तरीच वाटलं. त्यांना ओलांडून विनोद रनिंग करतच समोर निघाला. थोडा वेळ गेल्यावर रस्ता हळूहळू संपत आलेला दिसत होता. तिकडे आल्यावर त्याच्या लक्षात आलं, अरे पलीकडे मोठा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरूनच काही अंतरावर त्याची बँक होती. अरे वा, शॉर्टकट सापडला, त्याच्या मनात आलं. म्हणजे एखाद्या वेळेस या शॉर्टकटनी यावं लागतंय. विनोदला हा शॉर्टकट बघून आनंद झाला होता. आज दुपारपासूनच खूप पाऊस पडत होता. इकडले लोक छत्री घेऊन का निघतात हे त्याला आता कळलं. कारण इकडे केव्हाही पाऊस सुरू व्हायचा आणि बराच वेळ चालायचा. सायंकाळ झाली. बँकेचं काम आटपलं. लोक जायला लागली. बँकेमधल्या एका जणाने विनोदला सोडून देऊ का असं विचारलं. विनोद म्हणाला, नाही, माझा ॲटोवाला येतोय. तो फोनवर गेम खेळत तिथेच बँकेच्या खाली थांबला.
बराच वेळ झाला पण ॲटोवाला काही आला नाही. विनोदने विचार केला आता ॲटोवाल्याला फोन करावं लागतं. एवढ्यात त्याचा फोन वाजला. हा नेमका ऑटो रिक्षावाल्याचा फोन होता. तो तिकडून बोलला, आता येऊ शकत नाही, गाडी पावसामुळे बंद पडली आहे. बँकेतले सगळेजण तर निघून गेले होते. विनोदने बराच वेळ तिकडून निघणाऱ्या एखाद्या ऑटो रिक्षाची वाट पाहिली, पण बराच वेळ झाला एकही ऑटो रिक्षा त्याला दिसला नाही. तेवढ्यात त्याला आठवलं आपला शॉर्टकट. तो मनात म्हणाला, आपल्याला शॉर्टकट तर माहीत आहे, आता अंधारी होत चाललेला आहे, त्यापेक्षा आपण त्या शॉर्टकटनीच पाय उचलत जावं. विनोद तिथून निघाला आणि रस्त्याला लागला. मेन रोडवरून थोडं अंतर चालल्यावर त्याला त्याचा शॉर्टकट लागला. हा धुळी भरला रस्ता, पण आता रस्त्यावर बराच चिखल झाला होता. पाऊस थोडा कमी झाला होता, पण रिपरिप सुरूच होती. त्या रस्त्यावरच्या दाट झाडींमधून पाण्याचे थेंब पडत होते. त्या अंधारलेल्या वाटेवर विनोदने पावलं उचलायला सुरुवात केली. काही अंतर चालून गेल्यावर त्याला तो म्हातारा आणि ती बाई एका झाडाखाली बसून असलेले दिसले. एवढ्या पावसात हे लोक काय करतायत इथे, त्याच्या मनात विचार आला. काही अंतर चालून गेल्यावर त्याला एक गोष्ट खटकली. त्या माणसाने आणि त्या बाईने काही दिवसांपूर्वी त्याला दिसले होते तेच कपडे घातले होते. त्यांच्या कपड्यांमध्ये काहीही फरक नव्हता. ह्या अंधारातही हे लोक इथे बसून काय करत आहेत, विनोदच्या मनात विचार आला. पण त्याला घरी जाण्याची घाई झाली होती. विनोदने पटापट आपली पावलं उचलायला सुरुवात केली. त्या वाटेवरच्या चिखलामुळे बूटही खराब झालेले होते. अजून थोडा प्रकाश होता, त्यामुळे त्या रस्त्यावरून थोडं बहुत दिसत होतं. आणखी जास्त अंधार झाला की सगळं दिसणं बंद झालं असतं. त्यामुळे विनोदला घरी जाण्याची घाई झाली होती. बरंच अंतर चालून गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आतापर्यंत आपण झोपडीपर्यंत पोचायला पाहिजे होतं, पण अजूनही तो झोपडीपर्यंत पोचला नव्हता. विनोद आता झपाझप पावलं उचलू लागला आणि एकाएकी त्याचं लक्ष एका झाडाकडे गेलं. तो म्हातारा आणि ती बाई तिथे बसून विनोदकडे पाहत होते. आपण परत फिरून आपल्या अगोदरच्याच जागेवर आलो काय? एवढा वेळ चालल्यानंतर आपण बरेच पुढे जायला हवं होतं. म्हणजे नक्कीच आपण रस्ता विसरलो आणि परत त्याच जागेवर आलो आहे. हळूहळू अंधार आपले हात पसरत चालला होता. वाट अंधुक व्हायला लागली होती. विनोदने त्या रस्त्यावरून जवळजवळ धावल्यासारखंच चालायला सुरुवात केली. काही अंतर चालल्यावर त्याला ती झोपडी दिसली. चला, म्हणजे आता आपण आपल्या रस्त्याला बरोबर लागलेलो आहे. विनोदला थोडं हायसं वाटलं. एकाएकी पाऊस जोरदार सुरू झाला. विनोद धावतच त्या झोपडीकडे गेला आणि आडोशाला उभा राहिला. बाहेरची हालचाल जाणून तो माणूस दारात आला. त्या माणसाने विनोदला ओळखलं. तो दारात आला आणि वाकून विनोदला विचारू लागला, यावेळी इकडं कसं? विनोदनी काय घडलं ते सांगितलं. ऑटो रिक्षा हुकलेला आहे आणि हा शॉर्टकट आहे म्हणून पायी जातोय. तो माणूस म्हणाला, चला तुम्ही अगोदर आतमध्ये या. असू द्या, मी इकडे ठीक आहे. विनोदने आपले कपडे झटकले. अगोदरच मी ओला झालेलो आहे, आतमध्ये आल्यावर आणखी पाणी होणार. पण त्या माणसाने विनोदचा हात पकडला आणि त्याला जवळपास ओढतच म्हणाला, तुम्ही अगोदर आतमध्ये या, बाकी नंतर सांगतो. विनोद त्या झोपडीच्या आतमध्ये आला. काही टीनं ठोकून ती झोपडी उभारलेली होती. ती दोन्ही पोरं झोपून गेलेली होती आणि ती बाई स्वयंपाकाला लागली होती. आतमध्ये लाईट नव्हता. एका बॉटलमध्ये रॉकेल टाकून त्यात वात लावून त्याच्या उजेडात यांचं काम सुरू होतं. त्या बॉटलच्या दिव्याचा उजेड खोलीभर पसरलेला होता. या रस्त्यावरून तुम्ही आलात? काही माणसं वगैरे दिसली काय? विनोद म्हणाला, हो, मला रस्त्यावर एक म्हातारा आणि एक बाई दिसली आणि महत्त्वाचं म्हणजे मी रस्ता विसरलो होतो. मी परत गोल फिरून त्या म्हाताऱ्या आणि बाईकडेच गेलो. कसा रस्ता विसरलो मला कळलं नाही. जेव्हा की वाट तर सरळ आहे. तो माणूस उठून दार लावायला गेला. विनोदने मुलांकडे पाहिलं. ती दोन्ही मुलं विनोदनं दिलेलं स्वेटर घालून झोपली होती. दार लावून तो माणूस परत विनोदकडे आला आणि बसला. तो म्हणाला, साहेब, आता इथून बाहेर निघू नका. म्हणजे? काही कळलं नाही. काय म्हणताय बाहेर निघू नका? तो माणूस कसं बोलावं ह्या विचारात दिसला. तो माणूस म्हणाला, हे बघा, हा रस्ता ठीक नाही आहे. ह्या रस्त्यावर तुम्हाला आणखी कोणती माणसं येताना दिसली काय? विनोद त्याला म्हणाला, हो, मी तुम्हाला हेच म्हणणार होतो. ह्या रस्त्यावर अजिबात लोक दिसत नाहीत, फक्त त्या दूध घेऊन जाणाऱ्या गाड्या तेवढ्या दिसतात. तेव्हा तो माणूस म्हणाला, हो, हा रस्ता बरोबर नाही आहे. ते म्हातारा आणि ती जी बाई तुम्हाला दिसले होते ना, त्यांनीच तुम्हाला आपल्या फेऱ्यात अडकवलं होतं. म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? विनोदच्या भुवया वर झाल्या. तो माणूस शांतपणे बसून सांगू लागला, हे बघा साहेब, मी सांगतो तेवढं ऐका. आता काही वेळ तुम्ही इथंच थांबा. आणखी काही वेळपर्यंत तरी तुम्ही बाहेर निघू नका. ही वेळ त्या म्हाताऱ्या आणि त्या बाईची आहे. यावेळेस ते रस्त्यावरून फिरतात आणि ह्याच क्षणी
झोपडीच्या दाराच्या बाहेरून काही गूढ आवाज विनोदला ऐकायला येऊ लागले. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ही वेळ त्यांची आहे. थोडा वेळ इथंच थांबा. तुम्ही काय म्हणत आहे मला काही कळत नाही. विनोदने त्या माणसाला परत विचारलं. तो माणूस म्हणाला, साहेब तुम्हाला काही कळणारही नाही. आम्ही मजूर माणसं. आम्ही कुठेही रस्त्याच्या शेजारी, गावच्या बाहेर, जिथे आम्हाला काम मिळालं आम्ही तिथे मुक्काम करतो. आता बघा, याच रस्त्याचं काम सुरू आहे. आमचं कुटुंब अगोदरपासून इथे येऊन थांबलंय. आमच्यासोबत आणखी काही लोक होते, पण ते परत गावाला गेलेले आहेत. आणि या ज्या काही गोष्टी घडतात याची आम्हाला सवय आहे. आम्हाला त्याचं काही होत नाही. पण तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला सांगतो, थोडा वेळ थांबा आणि मग जा. अहो पण आणखी प्रश्न विचारू नका साहेब, तो माणूस बोलला. विनोदलाही हे काहीतरी विचित्रच वाटत होतं. पण त्या माणसाचं बोलणं ऐकून विनोद तसाच तिकडे काही वेळ बसून राहिला. काही वेळानंतर पाऊस कमी झाला. बाहेरचे येणारे आवाजही कमी झाले. तो माणूस म्हणाला, चला साहेब आता तुम्ही जाऊ शकता. आता बाहेर काही धोका नाही. म्हणजे कसला धोका होता? विनोदचा परत प्रश्नार्थक स्वर आला. मी सांगितलं ना, तुम्हाला काही कळणार नाही. जा तुम्ही. एवढं बोलून तो माणूस उठला. विनोद पण त्याच्यासोबत उठला. माणसाने दार उघडलं. पाऊस जवळपास बंदच झाला होता. बाहेर गच्च अंधारून आलं होतं. विनोदने आपल्या खिशातला मोबाईल बाहेर काढला, त्याचा टॉर्च सुरू केला आणि त्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये रस्ता शोधत शोधत तो निघाला. काही वेळानंतर विनोदने तो रस्ता पार केला. पाऊस आल्यामुळे नदीत भरपूर पाणी आलं होतं. त्या कच्च्या पुलावरून विनोदने झपाझप आपली पावलं उचलली आणि तो गावात आला. एकदाच गावात आलो आपण, विनोदला हायसं वाटलं. घरांमधून लोकांचे लाईट्स लागलेले होते. त्या नदीकाठच्या रस्त्याने लवकर लवकर चालत विनोद आपल्या फ्लॅटवर आला. त्याच्या फ्लॅटच्या बाहेर टिफिनवाल्याने डब्बा ठेवलेला होता. दार उघडून विनोद आतमध्ये आला. आल्या आल्या त्याने आपले ओले कपडे काढून टाकले. शॉवर सुरू केला. गरम पाण्याने आंघोळ केली. एवढं चालून त्याला भूक लागलेलीच होती. टिफिन उघडून त्याने भरपूर जेवण केलं. विनोदला फार थकवा आला होता. आपल्या पलंगावर जाऊन विनोदने मस्त ताणून दिली आणि लवकरच त्याला झोप लागली. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे विनोद मॉर्निंग वॉकला निघाला. चालता चालता नदी काठून तो जुन्या पुलावर आला आणि तिथून त्या गर्द झाडीतल्या रस्त्यावर आला. लख्ख ऊन पसरलं होतं. असं वाटतही नव्हतं की काल किती पाऊस आलेला आहे. विनोद त्या रस्त्यावरून चालत होता. फार दूरवर चालल्यावरही त्याला ती झोपडी दिसली नाही. इथेच तर झोपडी होती, विनोदच्या मनात विचार आला. त्याने परत थोडं सामोर जाऊन पाहिलं. झोपडी कुठंच नव्हती. काल एवढ्या भागातच तर झोपडी होती. मग ही लोक गेली कुठे? विनोद विचारात असतानाच एक दोन दुधाच्या गाड्या त्याला ओलांडून गेलो. त्यातल्या एका गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि इशारा करून विनोदला जवळ बोलवलं. विनोद चालत चालत त्या गाडीवाल्याकडे गेला. तो गाडीवाला म्हणाला, काय मिस्टर, तुम्ही नवीन का या गावात? हो, नवीन नोकरी लागली आहे म्हणून या गावात आलं. गाडीवाला म्हणाला, तरीच मी तुम्हाला एक दोन वेळा रस्त्यावर पाहिलं. या रस्त्यावर येणं बंद करा. म्हणजे काही कळलं नाही? विनोदने त्याला विचारलं. गाडीवाला परत सांगू लागला, अहो साहेब, हा रस्ता काही धड नाही. आम्ही फक्त गाडीवालेच इथनं जातो. बाकी तुम्हाला कोणी माणूस या रस्त्यावर दिसला काय? हां, कोणी माणूस तर दिसला नाही, तेच सांगतोय. हा रस्ता डेंजर आहे. या रस्त्यावर बऱ्याच लोकांना अनेक विचित्र अनुभव आले. आम्हालाही येतात, पण आम्ही गाडीमध्ये असतो म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही. म्हणजे असं काय आहे या रस्त्यावर? विनोदने गाडीवाल्याला विचारलं. गाडीवाला म्हणाला, साहेब तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण हा रस्ता झपाटलेला आहे. ह्या रस्त्यावर बरेच लोकांना एक म्हातारा आणि एक बाई दिसलेली आहे. त्यांच्या तावडीत माणूस सापडला की मग या रस्त्यावरून तो बाहेर निघू शकत नाही. आम्हीच एक दोनदा अशा गुंगलेल्या लोकांना धरून गाडीत बसून नेलेला आहे. कळलं काय? तुम्ही पायी या रस्त्यावर फिरत जाऊ नका. विनोद म्हणाला, हो, काल मला पण ते दिसले होते. काय बोलता साहेब, तुम्हाला म्हातारा आणि ती बाई दिसली? हो, मला दिसले होते ते. नशिबान आहात तुम्ही, त्यांच्या तावडीत सापडल्या नाही. बरं झालं तिथून सुटलात. जर त्या झोपडीवाल्याच्या तावडीत सापडला असता तर कोणाला दिसलाही नसता. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? झोपडीवाला कोण? झोपडीवाला? विनोदने त्या ड्रायव्हरला परत विचारलं. ड्रायव्हरची गाडी सुरूच होती. ती गाडी तशीच सुरू ठेवून ड्रायव्हर विनोदला सांगू लागला, फार पूर्वी या रस्त्यावर काही कामकरी लोकांचं एक कुटुंब होतं. जी रस्त्याची कामं करतात ना, ते लोक. इथेच त्यांची झोपडी होती. एका दिवशी रात्री कुठल्या तरी माथे फिरून आतमध्ये शिरून त्या सगळ्यांना मारून टाकलं. बराच हल्ला झाला होता. त्यांना कोणी मारलं हे काही शेवटपर्यंत कळलं नाही. ते तर त्या म्हाताऱ्यापेक्षा डेंजर. त्यांच्या हाती जर कोणी गवसला
तर तो या रस्त्यावरून बाहेरच येत नाही. म्हणून म्हणतो सांभाळून राहा. माझं काम होतं तुम्हाला सांगायचं, ऐकायचं न ऐकायचं तुम्ही ठरवा. एवढं बोलून त्या माणसाने आपली दुधाची गाडी पुढे घेतली. विनोद त्या जाणाऱ्या गाडीकडे बघत बसला. म्हणजे काल ज्या झोपडीत मी आश्रय घेतला होता आणि आता ती कुठेच दिसत नाही, हा त्याच्याबद्दल तर नाही बोलत आहे ना. आणि त्याने मला का सोडलं, शिवाय माझी मदतही केली, विनोदच्या मनात आलं. विनोद त्या रस्त्यावरून वळला आणि घराकडे जाण्यासाठी त्याची पावलं चालू लागली. पण चालताना त्याच्या मनात एकच विचार होता, त्या म्हाताऱ्यापेक्षा हे लोक त्या झोपडीवाल्याला जास्त घाबरतात. पण काल त्यानेच देव बनून आपली मदत केली आणि आपल्यावर येणाऱ्या संकटापासून आपल्याला वाचवलं. चालता चालता विनोदच्या मनात विचार येत होते, आपण कुठलीही भावना न ठेवता त्या मुलांची मदत केली, कदाचित त्या माणसाने त्याचीच परतफेड केली असावी. विनोद विचार करता करता आपली पावलं वेगाने उचलत होता. भय कथा या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणखी भयकथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.